रुंदीचा आहे त्याच्यावरती एक आठवडा बसले आणि संपूर्ण ज्ञानाचं पूर्ण परिमार्जन केलं, त्याचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर ते परत उत्तरेकडच्या बाजूला आले, त्या ठिकाणी विहार आहे, विहाराच्या उत्तरेकडच्या बाजूला आले आणि त्या ठिकाणी संपूर्ण एक आठवड्यावर चक्रमण करतोय, सारखे फिरत होते. त्या ठिकाणी जर बघितला आपण तर 53 फूट लांबीचा एक कठडा आहे, 3.5 फूट उंची रुंदीचा आहे आणि 3 फूट उंचीचा आहे. त्याच्यावर 22 वेगवेगळ्या कमळाची फुलं आहेत. कारण भगवान गौतम बुद्ध चालत असताना कमळाच्या फुलांचा आकार निर्माण होत असायचा आणि म्हणून ती 22 फुलं आहेत. त्या ठिकाणी एक आठवडा त्यांनी काढला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी विज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये ते अमिनोस लोचन समोर वरती गेले, पूर्वेच्या बाजूला आहे. त्या ठिकाणी एकटक भगवान गौतम बुद्धाने जे ज्ञान प्राप्त झालेल्या झाडाकडे पाहत होते. चौथ्या आठवड्यामध्ये ते राजा येथे या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी बसले. त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाचे हे समोर आपण फोटो बघितला तर त्यांच्या चारी बाजूला एक वलय निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारचे किरण उत्सर्ग झाले, ती किरण त्या ठिकाणी फुटलेली आहे. त्याच्यानंतर ते अजप्पाल निवृत्त रक्षाकडे गेले. त्या ठिकाणी चरवई यायचे, ते आपल्या बकऱ्या चालायचे आणि मग त्या ठिकाणी एक 500 ब्राह्मणाने त्यांनी विचारलं की या ठिकाणी आम्हाला ब्राह्मण म्हणजे काय ते सांगा. त्यावेळेला भगवंत म्हणाले, न सच्चा वसलो होंती न सच्चा होंती ब्राह्मणो, कमन्ना वसलो होंती कमन्ना होंती ब्राह्मणो. कोणीही जन्माने ब्राह्मण होत नाही, कर्माने होतो. वाईट माणूस सुद्धा जन्माने होत नाही तर तो कर्माने होतो. खऱ्या अर्थाने तिथून ते राजा येथे या ठिकाणी गेले. तिथे तपस्सू भल्लिक नावाचे 2 व्यापारी होते. त्यांनी गोड गोड पदार्थ भगवान गौतम बुद्धांना दिले. त्यांनी ते घेतले, भगवंताला शरण गेले आणि म्हणून पहिले उपासक हे तपस्सू आणि भल्लिक आहेत. हे तिकडून आले होते, म्हणजे पूर्वेकडून आलेले होते, कलिंगकडून आले होते आणि ब्रह्मदेशामध्ये चालले होते आणि म्हणून ते पहिले उपासक आहेत. त्यांना भगवान गौतम बुद्धांनी आपले केस काढून दिले, कारण त्यांच्यावर काही द्यायचं नव्हतं. फक्त ह्या केसातून त्यांच्या शरीरातून एक प्रकाश किरण निघत होती आणि म्हणून ते केस घेऊन ब्रह्मदेशामध्ये गेले आणि ब्रह्मदेशामध्ये श्वेतवन पॅगोडा त्यांनी 150 फूट उंचीचा बांधला. त्याच्यामध्ये ते केस धातू ठेवले, त्याला सुवर्ण मंदिर असे सुद्धा म्हणतात. आणि 7व्या आठवड्यामध्ये मुचलिंद तलावामध्ये गेले. त्यावेळेला भरपूर पाऊस पडत होता आणि मग त्यावेळेला तो मुचलिंद महाराज भगवान गौतम बुद्धांना असा वेटोळा करून त्यांच्यावरती असा भाला करून त्या ठिकाणी थांबले होते. 7 दिवसानंतर पाऊस थांबल्यानंतर मुचलिंद हा नागराज बाजूला गेल्यानंतर भगवान गौतम बुद्धांना जाग आली आणि त्या ठिकाणी एक ब्रह्मसरस्वती आला आणि त्याने सांगितलं, हे उठ ही वीर विचित संग्राम सत्य व अनन विचारे लोगो देशेता भगवा धम्म अयंतार भविष्यती. हे वीर उठ, तुझा हा धम्म ऐकणारे कितीतरी लोक असतील आणि म्हणून तू लोकांना धम्म दे. भगवान गौतम बुद्ध तिथून उठले, एक आठवडाभर चालत होते. बनारस या ठिकाणी बाजूला सारनाथ आहे, त्या सारनाथ या ठिकाणी 5 पंचवर्गीय भिक्खू होते. कौंडिन्य, वक्फ, अद्य, महानाम, अश्वजित. त्या 5 लोकांना भगवंतांनी त्यावेळेला आषाढ पौर्णिमेला पहिल्यांदा धर्म सांगितला. मानवाने काय केलं, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये भगवान गौतम बुद्ध फिरत होते आणि खऱ्या अर्थाने पूर्ण जम्बूद्वीपामध्ये भगवान गौतम बुद्धाने धम्म पोहोचवला आणि वयाच्या 80व्या वर्षी ते महापरिनिर्वाण झाले. ही पहिली धम्मक्रांती भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी केली आणि त्यांनी सांगितलं की 2500 वर्षानंतर माझ्या धम्माचा विस्तार पुढे करणारा माणूस निर्माण होणार आहे आणि म्हणून त्याला मैत्रेय बुद्ध अशी त्यांची त्यावेळेला त्यांनी त्याचं नामविधान केलं आणि भगवान गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाण झालेला आहे. ही पहिली धम्मक्रांती आली. दुसरी धम्मक्रांती आली त्याच्यानंतर 250 वर्षानंतर भगवान गौतम बुद्धांनंतर 250 वर्षानंतर राजा अशोक जन्माला आला. हा फार क्रूर राजा होता. त्याचे 100 भाऊ होते. 100 भावांना जेव्हा सत्ताला पडले वडील मृत्यू पावल्यानंतर, त्यावेळेला हे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये राज्य होतं. पण कलिंगमध्ये आताचा ओडिसा आहे तिथे त्याचं राज्य नव्हतं आणि म्हणून त्याने ओडिसाला सांगितलं का तुम्ही माझ्यामध्ये विलीन व्हा. ते बौद्ध राष्ट्र होतं. त्यावेळेला राजा अशोक बौद्ध नव्हता आणि म्हणून त्यांनी सगळ्यात मोठा भाऊ त्या सुशीम होता. त्या सुशीमला मारलं. त्याची पत्नी जी होती ती पळून तिथे गेली होती. जात असताना रस्त्यामध्ये एका बोधी वृक्षाच्या खाली तिला बाळ जन्माला आलं. बोधी
आणि म्हणून त्या बाळाचं नाव सुद्धा निग्रोध ठेवलं आणि ते कलिंगला त्या ठिकाणी गेलं होतं. आता हे कलिंगला जेव्हा गेलं त्याच्यानंतर ह्यांनी कलिंग स्वारी केली, कारण ते ऐकत नव्हते. ते म्हणाले आम्ही तू किती मोठा राजा, आम्ही तुला शरण जाणार नाही. आणि खऱ्या अर्थाने युद्ध झालं, लाखो लोक मारले गेले. आणि त्यावेळेला मात्र राजा अशोक खुश झाला, आनंदामध्ये सगळीकडे धावत होता. अरे मी चक्रवर्ती राजा झालो, मी चक्रवर्ती राजा झालो, अशा प्रकारे तो ओरडत असताना तिकडनं 7 वर्षाचं बालक ते निग्रोध ते वंचित झालं होतं आणि ते तिकडनं येत होतं. आणि येत असताना बुद्धां शरणं गच्छामि, धम्मां शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, अशा प्रकारे ते आपला आवाज करत येत होतं. त्यावेळेला म्हणाले अरे या भक्ते, मी खुश झालो आहे, मी चक्रवर्ती राजा झालो आहे, आपण या, आपण काय मागाल ते घ्या, मी फार खुश आहे, मी फार आनंदित आहे. त्यावेळेला ते 7 वर्षाचं बालक आलं आणि म्हणालं अरे राजा, तू हे काय केलेस? छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी लाखो लोकांचा सहार केला आहे. अरे किती स्त्रिया आहेत, त्यांचे किती कुंकू पुसले गेले, त्यांची मुलं मारली गेले, सर्व बेसहारा झाले आहेत. तो त्यावेळेला राजा अशा म्हणाला अरे साधी गोष्ट आहे, तू लहान मुलगा आहेस, तुला कळणार नाही, युद्ध म्हणजे हत्या आली. पण ते हुशार होतं मुलगा, त्याने सांगितलं अरे राजा, तुला पण कळणार नाही, चल माझ्या बरोबर. आणि मग राजा अशोकाला घेऊन, मला बारीक पोरग आहे, काय करणार आहे, कुठे नेणार आहे, त्याच्या बाजूला गेला. त्या संपूर्ण जे युद्धक्षेत्र होतं, युद्धक्षेत्र त्याला घेऊन गेला. जिकडे तिकडे प्रेत पडली होती, तिथे कुत्रे खात होते, कुत्रे मांजर सगळीकडे ओरडत होते, मुलं ओरडत होते, स्त्रिया ओरडत होत्या, सगळीकडे शांत होतं. आणि याच वेळेला राजा अशोकाला घेऊन गेला. भेसूर वातावरण सगळं झालं होतं. राजा अशोकाचा फार मोठा पगडा पडला. थोडं पुढे गेल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी एक सैनिक मरून पडलेला होता. आणि म्हणून हा त्या ठिकाणी गेल्याच्या पायाचा आवाज ऐकून तो सैनिक उठला आणि म्हणे कोण आहे तिकडे? त्यावेळेस त्याला काय रे, काय काम आहे? काय नाही म्हणे, माझा एक निरोप सांगायचंय. आपण निरोप सांगाल का? हो म्हणे, सांगू. काय सांगायचे निरोप? म्हणे बघा, माझ्या पत्नीला सांगा की तू म्हणत होतीस की तुम्ही युद्ध करू नका, पण मी तिचं ऐकलं नाही. तिचं न ऐकल्यामुळे हजारो लोकांनी मारलेलं आहे. माझ्या हातून फार मोठं पातक झालेलं आहे. पण ते माझं पाप नाही, त्या चंदा अशोकाचं आहे. त्यानं मला हे युद्ध करायला लावलेलं आहे. एवढं सांगा. एवढं म्हटलं आणि खरं तू मरून पडला. त्यांनी प्राण त्यागलं. एवढंसं छोटं 7 वर्षाचं बालक राजा अशोकाला म्हणाले अरे राजा अशोका, तू हे काय केलेलं आहे? मग मरणारा माणूस सुद्धा तुलाच दोष देत आहे. एवढं म्हटल्यानंतर राजा अशोकाचं डोळे उघडले आणि मग त्यांनी विचार केला अरे अरे, संहार करून शस्त्राच्या मार्गाने कसलीही क्रांती करणार नाही, सगळ्यांचं पालन करेल. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यावेळेला 10 आज्ञा काढल्या आणि हा जो धम्म आहे, हा धम्म जगामध्ये पोहोचवला. आजच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त धर्म असेल तो बौद्ध धर्म आहे आणि जगाने मांडलेला आहे. ज्याने हा धर्म स्वीकारले, जर्मन असेल, जपान असेल, चीन असेल, हे सगळे जे मोठे मोठे राष्ट्र असतील, हे मोठे मोठे राष्ट्र अगदी उच्च लेवलला गेले, फार बुद्धिजीवी झालेले. अशा प्रकारे राजा अशोकाने सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगामध्ये हा धर्म पोहोचवलेला आहे. ही दुसरी धर्मक्रांती झालेली आहे. आता आपण तिसऱ्या धर्मक्रांतीकडे येणार आहोत, बाबासाहेबांची धर्मक्रांती. आणि म्हणून बाबासाहेबांची धर्मक्रांतीची सुरुवात करत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची सुरुवात ही त्यांचं ज्या वेळेला मॅट्रिकची परीक्षा पास झाले तिथून बाबासाहेबांची धर्मक्रांतीला सुरुवात होते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर दबक चालीमध्ये ते राहत होते. त्यावेळेला केळुस्कर गुरुजी होते आणि सीके बोले नावाचे एक पुढारी होते. त्यांनी विचार केला अरे अस्पृश्य समाजातील पहिलाच मुलगा मॅट्रिकची परीक्षा पास झाले, याचा आपण सत्कार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सत्कार समारंभ भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते त्या डबक चालीमध्ये ठेवलेला होता. 2 खुर्च्या मांडले होते. एका खुर्चीवर केळुस्कर गुरुजी बसले होते, दुसऱ्या खुर्चीवर सीके बोले ते पुढारी बसले होते. आणि खऱ्या अर्थाने सर्व छोटे छोटे झोपड्या होत्या. प्रत्येक माणसं अशी सभा नव्हती
बाबासाहेब समोर त्या ठिकाणी उभे होते. बाबासाहेबांचा सत्कार केला आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना एक पुस्तक बक्षीस दिलं. बाबासाहेबांना फार मोठं वेळ होतं पुस्तकं वाचायचं आणि म्हणून त्यांनी बुद्ध अँड हिज धम्म नावाचं एक ग्रंथ स्वतः लिहिला होता किर्लोस्कर गुरुजीनं आणि म्हणून तो धम्म ग्रंथ बाबासाहेबांना दिल्यानंतर बाबासाहेबांनी तो वाचला. त्याच्या अगोदर बाबासाहेबांच्या घरामध्ये परिस्थिती काय होती? रोज सकाळी आणि संध्याकाळी नेहमी त्यांना धम्मग्रंथ वाचायचे. हिंदू होतो, हिंदूंचे सगळे धम्मग्रंथ वाचायचे, परंतु त्यांना बऱ्याचशा शंका होत्या. त्या शंकाचं निरसन मात्र कोणी करत नव्हतं. ज्या वेळेला किर्लोस्कर गुरुजींचा बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचला आणि मग त्यांचा प्रकाश पडला आणि खऱ्या अर्थाने त्यांना बुद्धाकडे वेध लागले आणि त्यांच्या ह्या शरीरामध्ये बुद्धांकुर निर्माण झाले. इथेच बाबासाहेबांचं मत परिवर्तन झालेलं आहे. बुद्धाकडे त्यांनी प्रयाण केलेलं आहे आणि म्हणून बुद्धाकडे प्रयाण करत असताना बाबासाहेब इथे शिकले, परदेशामध्ये गेले, प्रकांड पंडित झाले आणि पुन्हा भारतामध्ये 1917 ला आले. बाबासाहेब 1917 ला आल्यानंतर बडोदे मुक्कामी कामासाठी गेले होते. सयाजीराव गायकवाड साहेबांनी त्यांचं शिष्यवृत्ती दिली होती, शिक्षण केलं होतं आणि म्हणून काम करणं गरजेचं आहे. बाबासाहेब सयाजीराव गायकवाड यांच्याकडे काम करण्यासाठी गेले. तिथे गेल्यानंतर काय प्रकार झाला की त्या ठिकाणी अस्पृश्यता फार होती. बाबासाहेब एवढे प्रकांड पंडित जगातून शिकून आलेले होते, परंतु त्या ठिकाणी जो शिपाई होता तो शिपाई सुद्धा खाईलाची बाबासाहेबांकडे फेकून देत होता. त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी माठ होतं, माठातलं पाणी बाबासाहेबांना पिता येत नव्हतं आणि दुसरी विशेष घटना म्हणजे बाबासाहेबांना राहायला सुद्धा जागा कुठे मिळत नव्हती आणि म्हणून बाबासाहेब परदेशात आले होते. तिथे एक पारशी हॉटेल होतं, त्या पारशी हॉटेलमध्ये गेले. त्यांनी बरेच हॉटेल काढले, नाव सांगितलं, महाराज पूर्णपणे हॉटेलमध्ये जागा देईना आणि म्हणून बाबासाहेबांनी आपलं स्वतःचं नाव बदललं. एकजपजी स्वराबजी या नावानं ते पारशी हॉटेलमध्ये राहिले. पण ही गोष्ट जास्त काळ टिकली नाही. लोकांनी त्याचा मागोवा काढला, हा कुठे राहतो आणि मग लोकांना समजलं पारशी हॉटेलमध्ये राहत आहे आणि म्हणून पारशी लोक एकत्र गोळा झाले, काठ्यालाट्या घेऊन आले आणि बाबासाहेबांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता बाहेर पड, इथं तुला राहायचं नाही, आमचं हॉटेल तू वाटवलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं अरे मी जगातून आलेले, मी प्रकांड पंडित आहे, हे पारशी हॉटेल आहे, इथे कसल्याही प्रकारची पारशी धर्मामध्ये जाती भेद नाही आणि मग तुमचं हे हॉटेल हे कलंकित कसं काय झालेलं आहे. त्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला ते कळत नाही. जर आम्ही तुला हॉटेलमध्ये ठेवलं तर आम्हाला अस्पृश्य समजून हिंदू लोक आमच्या बरोबर कसा बर्ताव करतील आणि म्हणून तो आहे त्या परिस्थितीमध्ये ताबडतोब निघून जा. बाबासाहेब निघाले, एका झाडाखाली गेले आणि ओक्साबोक्षी रडायला लागले. खरं त्यांना संपूर्ण अंधार पडला. एवढा प्रकांड पंडित, जागतिक कीर्तीचा माणूस आणि त्यांच्यावर हा प्रसंग होता आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या जर माझी ही परिस्थिती असेल तर माझ्या ह्या समाजाची काय परिस्थिती असेल हा बाबासाहेबांनी विचार केला आणि म्हणून माझ्या समाजाला बदल करणं गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. समाजाचा तीन दृष्टीने विचार केला. पहिली गोष्ट सामाजिक, म्हणजे आमचं बळ पाहिजे होतं, असलं आमची संख्या हवी होती, बळ आमचं मानसिक हवं होतं, आर्थिक बळ हवं होतं आणि म्हणून याचा विचार बाबासाहेबांनी केला. त्यावेळेला समाजाचा, त्यावेळेला सामाजिक विचार केल्यानंतर आम्ही विखुरलेलो होतो. सामाजिक काय विचार केला? आम्ही 18.5 जातीमध्ये विभागलेलो होतो. अर्धी जात ही रायरान महाल होती आणि आम्ही 18.5 जात मध्ये म्हणजे महाल 18.5 जाती एकामेकाची रोटी बेटीवर करत होतो. आम्ही कोणाची रोटी पण खात नव्हतो आणि बेटी पण करत नव्हतो, अशी परिस्थिती त्यावेळेला होती आणि म्हणून आम्ही विखुरलेलो होतो. बाबासाहेबांनी विचार केला ही परिस्थिती बदलण्याचं एक उदाहरण देतो. एखाद्या गावामध्ये 500 घरं जर असतील आणि त्याच्यामध्ये एक जर मुसलमानाचं घर असेल तर त्या मुसलमानाच्या वाटेला कोणी जात नाही. अरे आमची गावामध्ये 10% घरं आमची असतात, परंतु आम्ही मात्र विखुरलेलो होतो, एकत्र नव्हतो. पण मुसलमानांचं काय होतं? एका मुसलमानाला त्रास दिला तर संपूर्ण भारतातील मुसलमान एकत्र होतील आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे
करणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा हा विचार केला सगळ्यांचा. दुसरा विचार केला बाबासाहेबांनी, मानसिक विचार केला. हे मानसिक विचारामध्ये काय बघा, त्यांचे दुसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मतिगिरी, मतिविना गतिगिरी, गतिविना वित्त गेले, वित्ताहून शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ अविद्येने केले. शिक्षण नसल्यामुळे आमची सगळे भिजलेले गोठलेले आमची मन होती. कितीही मारा, किती झोडा, आम्हाला तिकडे पाहायची हिंमत नव्हती आणि म्हणून जे आले ते सहन करायचं अशी आमची मन भिजलेली गोठलेली होती. त्यांना पेटवणं गरजेचं होतं. बाबासाहेबांनी हा दुसरा विचार केला. तिसरा विचार केला आमच्या आर्थिक परिस्थितीचा. त्यावेळेला मनुस्मृती नावाचा धर्मग्रंथ होता. याच्यामध्ये सांगितलेलं आहे, शूद्राला कसल्याही जमीन जुमल्याचा, पैसा अडक्याचा ठेवण्याचा, संचय करायचा अधिकार नाही. इवन तो शूद्र जर असेल तर त्याची पत्नीवर सुद्धा त्याचा अधिकार नाही. वरच्या 3 वर्णांचा असतो, त्यामुळे त्याची पत्नी किंवा मुली सुद्धा घेऊन जाण्याची त्यांना त्या ग्रंथाने मुभा दिली होती, मनुस्मृती या ग्रंथानं. आणि म्हणून आम्ही या दृष्टीने सुद्धा आर्थिक दृष्ट्या कसल्याही प्रकारे आम्ही पैसा गोळा करू शकत नव्हतो. म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती कशी होती त्यावेळेला, आम्ही सगळी काही गावकीची कामं करायची, मरमर कामं करायची, फाटी फोडायची, गावाची कुणाचं काय असेल, लग्नाचं असो कसायचं असो, ही सगळी कामं करायची. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसा घेता येत नव्हतं. काय होतं, शिळ्या भाकरीचा तुकडा, 8-10 दिवसापूर्वीची भाकरी राहिलेली आम्हाला ती पण अशी दुरून टाकून दिली जायची आणि ती भाकरी आम्ही खात होतो. ही आमची परिस्थिती होती. अजून त्या आर्थिक प्रश्नांचा विचार केला, जर एखादा माणूस गावात मेला असेल तर त्याचे नातेवाईक असतील, त्या नातेवाईकांना सांगण्यासाठी सांगोर घेऊन हा महाग जायचा त्या गावामध्ये. त्यावेळेला गाड्या घोड्या नव्हत्या, मग तिथले लोक बैलगाडी मधून यायच्या, बैलगाडी पुढे धावत जायची पुढे. आणि हा महाराष्ट्राची परिस्थिती काय होती, इकडे पैसा अडकत नव्हता, तो त्या गाडीच्या पाठीमागे धावत असायचा. अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती सुद्धा या लोकांची अशी होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी जर बदल करायचा असेल, हा जो बदल करायचा असेल तर आपल्याला आंदोलन करणं गरजेचं आहे. संपूर्ण समाज आहे, या समाजाला जागृत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिलं आंदोलन केलं महाडच्या 14 तळ्याचं. बाबासाहेबांना पाणी प्यायला मिळत होतं असं नव्हे, पाणी तर भरपूर होतं, नैसर्गिक आहे, सगळीकडे होतं, बाबासाहेबांचं अडलेलं नव्हतं. पण आमची थिजलेली गोठलेली मन होती ती पेटवायची होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनं ह्या 14 तळ्याचं पाणी पेटवायला घेतलं, म्हणजे आमची मन पेटवायला घेतली. अरे तुम्ही माणसासारखी माणसं आहात, या ठिकाणी जनावर, पशु, पक्षी यांना सगळ्यांना मुभा आहे, नैसर्गिक पाणी आहे, तुमचा पण अधिकार आहे. आणि म्हणून हा अधिकार तुम्हाला मागून मिळणार नाही, तो आपल्याला ओढून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी हे सांगितलं आणि खऱ्या अर्थाने आमचे लोक पेटून उठले. या 14 तळ्यावर दुसरी घटना बाबासाहेबांनी केली आहे. ह्या महिलांची एक बैठक घेतली, महिलांचं एक संमेलन घेतलं आणि सांगितलं का तुमच्या पोटी आम्ही जन्माला येतो, आम्हाला कलंक लागलेला आहे, हा तुमचा कलंक आहे, हा धुवून काढण्याचं काम तुमचं आहे. तुमच्या पोटी जन्माला आल्यानंतर आम्हाला अस्पृश्य का म्हटलं जातं, आणि म्हणून तुम्ही यासाठी सगळे प्रयत्न करायला पाहिजे. आमच्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकायला पाहिजे. कपडे नेसताना सुद्धा अगदी स्वच्छ कपडे नेसा, चांगले थोडंच का असेना दागिना, छोटाच का असेना, पण छोटा दागिना सोन्याचा घाला, कपड्याच्या बांगड्या वगैरे वापरू नका. बाबासाहेबांनी ही दुसरी घटना केली, महिलांची मन सुद्धा पेटवली. तिसरी घटना बाबासाहेबांनी केली, जी मनुस्मृती होती का ज्या कायदे केले होते ते कायद्याची मनुस्मृती बाबासाहेबांनी या 14 तळ्यावर जाळली आणि सांगितलं, प्रतिज्ञा केली का मी अशा प्रकारची दुसरी मनुस्मृती लिहीन. आणि खरंच बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी मनुस्मृती म्हणजे आमचं जे काही हे आहे भारताचं संविधान आहे हे बाबासाहेबांनंतर लिहून काढलेले. अशा प्रकारे हे पहिलं आंदोलन केलं. आमची मन या 2500 वर्षात घेतलेली मोठी मन पेटवली. एवढंच करून थांबलेले बाबासाहेब. दुसरी घटना
सत्याग्रह केले बाबासाहेबांनी. आणि काळाराम मंदिर आहे ना, हे नागपूर नाशिकला आहे. त्याला 4 दरवाजे आहेत. आमचे लोक 4ही दरवाजेमध्ये बसले होते आणि देवळात जाऊ नये म्हणून त्या ब्राह्मणांनी एवढे मोठे मोठे काय केले होते, त्याला लॉक लावले होते. आमचे लोक 5 वर्ष बसून राहिले. 5 वर्षामध्ये देव आम्हाला भेटला नाही, आम्हाला आतमध्ये मग प्रवेश करायला मिळाला नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवला भूमीला आमची बैठक घेतली. सांगितलं, अरे 6 वर्ष झाली आता तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. तो देव तिथे काळाराम नाहीये. जर तो देव असता तर तुम्हाला भेटायला आला असता. तो ब्राह्मणाच्या जेलमध्ये आहे. त्याला घडवलं आमच्या माणसाने, आमच्या पूर्वजानं. चिडी हतोनीने ते काय केले, घडवलेलं आहे. ती मूर्ती बसवलेली आहे आणि 4ही भिंतीमध्ये दगड लावलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी देव कसलाही नाही. दैववाद सोडा, विज्ञानवादाकडे चला, विचार करा, विचाराने पुढे चला, असा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला आदेश दिलाय. अजून एक घटना बाबासाहेबांनी केली. मुखेड नावाचं गाव होतं. हे नाशिक जिल्ह्यामध्ये मुखेड नावाचं गाव होतं. या ठिकाणी आम्ही पांडव प्रताप नावाचा ग्रंथ लिहिला. पांडव प्रताप ग्रंथ हा काय कोणता महिना, तो श्रावण महिना. त्याच्यामध्ये पारायण केलं. आता तो वाचला आम्ही हिंदूने वाचायला का हरकत नाही. वाचून काढलं आणि मग त्याची सरतेशेवटी सांगता करत असताना त्याची मिरवणूक काढली. म्हणजे आता गावामध्ये जायचं. आमचं गाव हे आमचं वाडा जो असतो तो बाहेर असतो, मध्ये वेस असते आणि पलीकडे सवर्ण चौक असतात. आणि म्हणून एक चांगला टाका सजवला, त्या टाक्यामध्ये ग्रंथ ठेवला आणि त्याची मिरवणूक काढली. कुठे गावातून काढायची. आणि म्हणून ती वेशी जवळ आली. मध्ये वेस असायची, देवी असायची वेशीची. आणि वेशी जवळ तो टांगा गेल्यानंतर सवर्णांना कळलं, अरे अरे हे लोक पांडव प्रताप नावाच्या ग्रंथाची काय करतायत, मिरवणूक काढतायत. लाट्या घेऊन आले. त्याने सांगितलं, मला मिरवणूक काढता येणार नाही. आमच्या लोकांनी सांगितलं, अरे असं काय करताय, आम्ही हिंदू, तुम्ही हिंदू. पांडव प्रताप ग्रंथ हा हिंदूंचा आहे आणि म्हणून आम्ही फक्त त्याची मिरवणूक काढत आहोत, आडकाठी नसावी. पण त्यांनी ऐकलं नाही. आमच्या महाराणांनी ओळखून काढलं. बाबासाहेबांना समजलं. बाबासाहेब त्या ठिकाणी गेले. असेच बैठकीला सगळे लोक बसले होते आणि मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भाषण केलं. अरे ग्रंथ प्रामाण्यवाद सोडा, बुद्धी प्रामाण्यवादाकडे चला. बाबासाहेबांनी दुसरा आदेश आम्हाला त्या ठिकाणी दिला. आणि खऱ्या अर्थाने आमच्या बाबासाहेबांनी परदेशामध्ये गेले. परदेशामध्ये वेगवेगळे ग्रंथ लिहिले. लोकांना जाग यावी म्हणे. काय अस्पृश्य मूळचे कोण, ते कसे झाले, त्याचबरोबर नाण्याचा प्रश्न, त्याचबरोबर क्षुद्र मूळचे कोण, ते कसे झाले, पार्टिशन ऑफ पक्ष, अनेक गोष्टी बाबासाहेबांनी 55 ग्रंथ लिहिले. आणि मग लोकांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. पण लोक काही जागे होत नाही. अशाच काळामध्ये 1930, 31 आणि 32 या 3 वर्षामध्ये इंग्लंड आम्ही इंग्लंडकडे होतो. आम्ही सुद्धा परतंत्र होतो. आणि म्हणून इंग्लंडने सांगितलं होतं की जर तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर तुमची सगळी तयारी असायला पाहिजे. आमच्या अटी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्स इंग्लंड या ठिकाणी आयोजित केली होती. तीच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधीजी गेले नाही, बाबासाहेब गेले होते. बाबासाहेबांनी आपला ठसा त्या ठिकाणी टाकला उठला होता. 31 ला परत बाबासाहेब गेले. त्यावेळेला गांधी पण गेले होते. आणि म्हणून बाबासाहेब तिथे राहत होते दबक चालीच्या त्या ठिकाणी. त्यावेळेला ह्या 31 ला जाण्यापूर्वी एक सभा घेतली होती त्या ठिकाणी सवर्णांनी की अस्पृश्यांचा पुढारी फक्त गांधीच आहे अशी घेतली. बाबासाहेबांनी सांगितलं, अरे बाबा हे काय करताय तुम्ही, असं काही करू नका. हा की अस्पृश्य सभा असतील मला काय वाटलं नसतं, तरी त्याने ऐकून नाही सभा त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून आमच्या समता समितीला काढल्यानंतर ससाळे गुरुजी त्या ठिकाणी गेले. सगळ्यांना पिटाळून लावले. त्यांच्या टेबल, खुर्च्या, कॉलबेल सगळे घेऊन आपले विजयाचं सामान म्हणून ते बाबासाहेबांकडे आले. त्यांची मीटिंग काही झाली नाही. बाबासाहेब पुन्हा एकदा राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. त्या ठिकाणी सगळे समोरासमोर बसले होते. चर्चा होत होत्या. आणि चर्चा होत असताना गांधी म्हणाले, हे मिस्टर आंबेडकर, हे कोणी नाहीये, मी भारतातील अस्पृश्यांचा पुढारी आहे. आणि म्हणून आपल्या कळवणीच्या 3 तारा काढल्या आणि
आणि त्या राऊंड टेबलवर टाकल्या. बाबासाहेबांना राग आला. बाबासाहेबांनी आपली बॅग खोलली आणि त्याच्यातल्या 52 तारा तिथे त्याच्या म्हटल्या, किती तुला तारा पाहिजे? आणि खऱ्या अर्थात गांधींच्या तोंडावर या 52 तारा भिरकवल्यानंतर बाबासाहेबांचं राऊंड टेबल कॉन्फरन्स ऐकायला सुरुवात केली. बाबासाहेबांना 5 मिनिटाचा अवधी दिला होता, पण बाबासाहेब इतके बोलत होते ते सगळं, तुमची 5 मिनिटं झाली का मी बंद करेन, फक्त तिथे बेल मारा. बाबासाहेबांनी आपली ही कैफियत त्या ठिकाणी अशी मांडली, 1 तास झाला तरी त्या ठिकाणी बेल मारायची त्यांची हिंमत झाली नाही. आणि मग हे सगळं बाबासाहेबांनी आमची कैफियत मांडल्याचं आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ त्या ठिकाणी मंजूर झाला. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आमच्या चिंद्रड गावामध्ये 1,000 तर या गावची लोकसंख्या असेल तर आमची 100 लोकसंख्या असते. इथं जर आरक्षण आमचं जर एक असेल तर आपण काय करतो, स्वतंत्र मतदारसंघ एक जर आरक्षण असेल तर आमचा हा 100 लोकांमधला एक माणूस कोणतरी उभा राहील आणि त्याला फक्त 100च लोक मतदान करतील. दुसऱ्या गावातील लोक कोणीही करणार नाही. आणि म्हणजे अस्पृश्य लोक करतील. म्हणजे तो जर निवडून त्या ठिकाणी गेला तर तो आमचं सगळं काही आमच्या समाजाचं पाहू शकेल. पण त्यावेळेला मिठाई सत्याग्रह वगैरे अनेक गोष्टी चालू होत्या. गांधीला पकडलं होतं आणि जेलमध्ये होता तो, पुण्याला जेलमध्ये होता येरवडेच्या. आणि मग सरतेशेवटी त्याने उपोषण करायला सुरुवात केली की हे चालणार नाही, हे गोष्टी मी मान्य करणार नाही. त्याला आरक्षण द्यायचं होतं, पण आरक्षण दिल्यानंतर कसं द्यायचं, समजा आमच्या गावामध्ये 500 घर असतील, 500 लोक वस्ती असेल, 100 ची लोक वस्ती आमची असेल, आमचा माणूस उभा जर राहिला तर ते मतदान सगळे गाववाले करतील, म्हणजे 500 मतदान करेल. आता आमची 100 लोकसंख्या, 99 लोकांनी एकाला मत दिलं आणि त्यांचा आमचा एकच माणूस उभा असेल, त्यांची 400 मतं पडली तर तो निवडून येणार. आम्हाला आत्ताच जे आरक्षण आहे ते अशा पद्धतीचं आहे. सरतेशेवटी स्वातंत्र्य जवळ आलं होतं आणि मग बाबासाहेबांनी विचार केला, पर्याय नाही, स्वातंत्र्य आलं तर मला काहीतरी लोकांसाठी करता येईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी करार केला. आणि करार एवढ्यासाठी केला का जर एखाद्याला मी ज्यांच्यासाठी कष्ट करतो आहे त्यांनाच मारले तर रक्ताने लिहिलेली पत्र यायची, आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशा प्रकारे त्या वेळेला. कारण गांधी मेल्यानंतर बघा ना, पहिले तर मुसलमानांना मारले, त्यानंतर ब्राह्मण, मग त्यांनी ब्राह्मणांना मारायला सुरुवात केली होती. आणि हीच परिस्थिती आमची झाली होती त्यावेळेला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी करार केला. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपल्याला इथे राहणं नाही, माझ्या समाजाला उत्कर्ष करायचा असेल तर आता यांना घेऊन बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला एवढे मुकामी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशा प्रकारे बाबासाहेबांनी घोषणा केली. ही घोषणा करण्यामागे बाबासाहेबांनी 2 गोष्टींचा विचार केला. पहिली गोष्ट, एक सामाजिक विचार केला. दुसरी गोष्ट, धार्मिक विचार केला. सामाजिक दृष्टीने विचार केला. काय बाबासाहेबांनी विचार केला की जर आम्ही सरकारी शाळेत जायचा अधिकार सांगितला तर आम्हाला अन्याय अत्याचार करत होते. आम्ही जर पाणी भरायचा अधिकार सांगितला सार्वजनिक विहिरीमध्ये तरी अन्याय अत्याचार होत होता. आम्ही जर नवीन कपडे घालून गेलो तरी अन्याय अत्याचार होता. पायामध्ये चपला बुटं घातली तरी अन्याय अत्याचार होत होता. जर एखाद्याला आम्ही सुडबुड घातलं तर विचारूच नका, अन्याय अत्याचार होत होता. घरामध्ये मिष्टान्न करून खाल्ली तरी अन्याय अत्याचार होत होता. जर एखाद्याला आम्ही भोजनावळी दिल्या लोकांना बोलवून तरी अन्याय अत्याचार होता. तांबे पितळीची भांडी वापरली तरी अन्याय अत्याचार होत होता. घरावर कौलं टाकली तरी अन्याय अत्याचार होता. जमीन खरेदी केली तरी अन्याय अत्याचार होता. आम्हाला या गोष्टी करता येत नव्हत्या. सामाजिक दृष्टीने आमच्यावर बंधनं होती आणि म्हणून ही समाजाची परिस्थिती बदलणं गरजेचं आहे, असं बाबासाहेबांनी विचार केला. दुसरा, धार्मिक विचार केला. धार्मिक आमची स्थिती काय होती तर धार्मिक अशी परिस्थिती होती की आम्हाला देवळात जाण्याचा अधिकार नव्हता. आज पण नाहीये. आज एखादी तुम्हाला नेते सुद्धा धार्मिक देवळात जायचं ना, आमच्या अंगात देव यायचा. देव आल्यानंतर आमचा देव तिथेच काय करायचा, तिथंच घुमायचा. पण देवळात घुसत नव्हत्याला माहिती होतं देवळात घुसलं तर आपण
मी वाचलं आणि मी ऐकलं तर आमच्या कानामध्ये शिशाचा तेल टाकवायचा, तप्त तेल टाकवायचा शिसा, आणि जर आम्ही वाचलं तर आमच्या तोंडामध्ये शिशा तेल टाकला जायचा. आणि म्हणून धार्मिक परिस्थिती आमची अशी होती. आणि म्हणून या धर्मामध्ये राहणं नाही, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या महार लोकांची 31 मे 1935 ला आमची एक महार परिषद घेतली. आणि महार परिषदेमध्ये मुक्ती कोण पथे नावाचं भाषण केलं. बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. आमच्या ह्या समाजाचं परिवर्तन जर करायचं असेल तर नामांतर, धर्मांतर की देशांतर. नामांतर म्हणजे त्यावेळेला आम्हाला हरिजन बोलायचे, मग आम्ही आमचं नाव हरिजन सांगायचं त्या ठिकाणी. आणि मग आम्ही नाव बदललं म्हणून लोकांना समजायचं अरे हे महार आहेत, हेच हरिजन आहेत, दुसरं काय नाव बदललं काय फरक पडत नाही. देशांतर म्हणजे इथून जर आम्ही नेराला गेलो आम्हाला कुणी ओळखत नाही, त्याच्यामुळे देशांतर केलं तरी एका जिल्हा आम्हाला चालू शकतं. पण ते विचार केला बाबासाहेबांनी, धर्मांतरच करणं गरजेचं आहे. इथे आम्ही जोपर्यंत राहतो तोपर्यंत आम्हाला संधी नाही. आणि म्हणून त्याच्या अगोदर लोकांनी सुद्धा धर्मांतर केलं होतं. कोणी मुसलमान झालं होतं आणि तो मुसलमान झाला की मग हे लोक त्याच्याकडे जेवण खाऊन करायचे, पाणी प्यायचे, त्याला पाणी या ठिकाणी भरायचा अधिकार होता. जो ख्रिश्चन झाला ते पण आमचेच लोक होते, त्याला पाणी भरायचा अधिकार, त्याला रस्त्यावर चालायचा अधिकार होता. पण आम्हाला मात्र रस्त्यातून चालता येत नव्हतं. अनवाणी पायानं अगदी दुपारी 12 वाजता आम्हाला फिरावं लागायचं. असे आमच्यावर अन्याय अत्याचार होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला त्यावेळेला मार्गदर्शन केलं. माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा, संघटना करायची असेल तर धर्मांतर करा, स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल तर धर्मांतर करा, समता प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा, स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल तर धर्मांतर करा, संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. जो धर्म तुमच्या नोकरीच्या आणि तो त्या धर्मात तुम्ही का राहता, जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता, जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता, जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता, ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो त्या धर्मात तुम्ही का राहता, जो धर्म माणसानी माणुसकीने वागण्यास मनाई करतो तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. मुंग्यांना साखर घालणारे, सर्पाला दूध पाजणारे व माणसाला पाण्या वाचून तडफडत मारणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका. आणि जे लोक परकीयांना कवटळणारे आणि स्वकीयांना दूर रोखणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मग खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माकडे वाटचाल बाबासाहेबांनी करायला सुरुवात केली. मग त्यासाठी त्यांनी काय केली, आमच्या संपूर्ण बौद्ध नाव द्यायला सुरुवात केली. बघा बाबासाहेबांनी पहिलंच बौद्ध नाव दिलं होतं 1932 सालामध्ये. त्यांनी स्वतःचं राजगृह बांधलं. या राजगृह म्हणजे काय हो, भगवान गौतम बुद्धांनी पहिला धम्म जो लोकांना सांगितला आहे, संपूर्ण जगामध्ये सांगितला, तो सारनाथ नंतर ते कुठे गेले होते, राजगृह या ठिकाणी. दुसरा, तिसरा, चौथा, 17वा आणि 20वा असे 5 वर्षवास त्या ठिकाणी केले. भगवान गौतम बुद्ध हा धम्म संपूर्ण या जम्बूद्वीपामध्ये राजगृहातून पाठवला. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतःच राहायचं घर जे आहे ते हिंदू कॉलनीमध्ये राजगृह मधून बांधलं. आणि त्याने विचार केला का इथून हा संपूर्ण धम्म मी भारतामध्ये पोहोचवेन. पहिलं राजगृह बांधलं. दुसरं बाबासाहेबांनी नाव दिलं सिद्धार्थ कॉलेज मुंबईला. सिद्धार्थ कॉलेज कशासाठी, आमचे लोक शिकून मोठे व्हायला पाहिजे यासाठी सिद्धार्थ कॉलेज. सिद्धार्थ कॉलेज नाव काय आहे, बुद्धाचं नाव आहे. बुद्धाचं नाव सुरुवातीला सिद्धार्थ होतं आणि म्हणून सिद्धार्थ कॉलेज निर्माण केलं. अजून एक कॉलेज निर्माण केलं बाबासाहेबांनी, औरंगाबादला एक निर्माण केलं आणि त्याचं नाव ठेवलं मिलिंद कॉलेज. मिलिंद कॉलेज काय आहे, हा मिलिंद हा राजा होता आणि हा राजा बौद्ध धर्मी होता. त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती तयार झालेली आहे इसवी सन पूर्व 26 ला. आणि म्हणून त्यानं बाबासाहेबांनी हे मिलिंद कॉलेज केलं. त्याच्या बाजूला नागशेन वन निर्माण केलं. नागशेन हा सुद्धा आमचा बौद्ध भंते होता, भिक्खू होता. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी ही नावं द्यायला सुरुवात केलेली आहे. ही एवढीच नावं बाबासाहेबांनी नाही
तर बाबासाहेबांनी बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस काढली. हे आमचे काही सगळं काही पत्रक होती, ही पत्रक बाहेर लोकांना क्रांती करण्याची पत्रक होती, ही बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये काढायला सुरुवात केली. प्रबुद्ध भारत नावाचं आमचं जे काही पूर्वीचं होतं बघा, मूकनायक होतं, बहिष्कृत भारत होतं, जनता होतं, समता होतं, त्याचं प्रबुद्ध भारत नाव केलं आणि खऱ्या अर्थाने प्रबुद्ध भारत असं नामविधान केलं. एवढंही करून बाबासाहेब थांबले नाहीत, तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही स्थापन केली. ही 1954 ला स्थापन केली. 18 मे 1954 ला खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला जगामध्ये 5वी धम्म परिषद चालू होती. 2,500 भंते त्याच्यामध्ये होते. काठमांडू या ठिकाणी, काठमांडू ब्रह्मदेशामध्ये सारंजय चैती या ठिकाणी त्या ठिकाणी ती सुरू होती आणि त्याच्यामध्ये 2,500 भंतेने भाग घेतला होता. बाबासाहेब सुद्धा त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्या 2,500 भंतेना बाबासाहेब त्या सफेद वस्त्रामध्ये होते. 2,500 भंतेना प्रवचन केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं आणि मग ते म्हणायला लागले, हे तर बोधिसत्व दिसतायत. बोधिसत्व ही तुम्ही आम्ही पदवी दिली नाही, बाबासाहेबांना पदवी दिली. ती 4 मे 1954 ला सुरू झाली आणि वैशाख पौर्णिमेला भगवान गौतम जन्म झाला. 2,500 वर्षानंतर ती त्या ठिकाणी झाली होती. अशा प्रकारे बाबासाहेब तिथे गेले आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर काठमांडूला त्याचाच एक भाग झाला. त्या काठमांडूला बाबासाहेबांनी प्रवचन केलं, कार्ल मार्क्स आणि बुद्ध या जगामध्ये बुद्धाशिवाय कुणाला एक पर्याय नाही. आणि मग त्या लोकांनी तोंडामध्ये बोटं घातली. खऱ्या अर्थाने बुद्धाकडे बाबासाहेबांनी प्रयाण करायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर मग काय झालं, बाबासाहेब भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी पहिली आपल्या राजा अशोकांनी 84,000 विहार निर्माण केली होती. पण बाबासाहेबांनी इथे आल्यानंतर आमच्याकडे एकही विहार नाही, बुद्ध मूर्ती नाहीये आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध मूर्ती निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 ला पहिली बुद्धाची मूर्ती देऊरोड या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि सांगितलं मी तुम्हाला नवीन देव आणलेला आहे. बुद्धाकडे प्रयाण करायला बाबासाहेबांनी सुरुवात केली आहे. त्याच्या अगोदरची गोष्ट मला सांगायची परत पाठीमागे, पण आता ही जी हातामध्ये घेतलेली गोष्ट पूर्ण करणं गरजेचं आहे. दुसरी आणि तिसरी 3 मूर्त्या बाबासाहेबांनी बसवलेल्या आहेत. ती सुद्धा 18 मार्च 1956 ला चक्कीपाट आग्रा आणि दिल्ली या 2 ठिकाणी 2 मूर्त्या बसवल्या. एकूण बाबासाहेबांनी 3 मूर्त्या बसवलेल्या आहेत. आता जर मूर्ती बसवलेली आहे तर आम्हाला त्याची पूजा अर्चा करता यायला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर 1950 ला श्रीलंकेमध्ये गेले होते. तिथले भंते गुणतिलके यांच्याकडून त्याने ह्या सगळ्या गाथा कथा ज्या आहेत या सगळ्या उद्धृत केल्या होत्या आणि मग बाबासाहेब इथे आल्यानंतर एका तबकडीवर त्यांनी गाऊन आणल्या होत्या. इथले जे भंते जे होते त्यांच्याशी चर्चा केली आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी 24 फेब्रुवारी 1956 ला बौद्ध जीवन संस्कार पाठ नावाचं पाठ बाबासाहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि खऱ्या अर्थाने ही आमची पार्श्वभूमी बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब दुसरं काय केलेलं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म नावाचा धम्मग्रंथ लिहिलेला आहे. हा 5 वर्षी त्यांचा प्रत्येक 55 ग्रंथ आहे, उत्कृष्ट ग्रंथ आहे, परंतु या ग्रंथाला मात्र 5 वर्ष लागलेले होते. हे कशासाठी बाबासाहेबांनी लिहिलं, कारण आमचा हा धम्म जगामध्ये राजा अशोकाने पाठवला. त्या ठिकाणी तिथल्या रूढी परंपरा रीती रिवाज वेशभूषा याच्यामध्ये मिक्सअप झालेला होता आणि मग आम्हाला शुद्ध विशुद्ध तर्कशुद्ध जीवन मार्ग आम्हाला राहिलेला नव्हता आणि म्हणून बुद्धांना अभिप्रेत असणारा आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा आम्हाला धम्म असावा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म नावाचा धम्मग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथावर शेवटची बाबासाहेबांनी सही केली. केव्हा केली माहितीये? 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब महापरिनिर्वाण होण्यापूर्वी बाबासाहेबांनी सही केली आणि बाबासाहेबांनी आपलं प्राण त्यागलेलं आहे. ही पार्श्वभूमी बाबासाहेबांनी निर्माण केली. आता बुद्धाकडे प्रयाण केलं म्हणजे बाबासाहेब दुसरं काय केलंय, आमची घटना लिहिली ना. घटना सुद्धा बाबासाहेबांनी लिहिली, एकट्याने लिहिली. तिच्या घटनेवर मी जास्त बोलणार नाही, पण घटना सुद्धा बौद्ध धर्मावर आधारित आहे.
ती कशी काय बौद्ध धर्मावर आधारले? बाबासाहेबांनी बघा, बौद्ध माणूस पंचशील, आम्ही त्रिशरण पंचशील पहिल्यांदा घेतलो. त्रिशरण पाळेल तो बौद्ध, अन्यथा नाही. जर दुसरा पाच शुद्ध बौद्ध असेल आणि बौद्ध माणूस जर त्रिशरण पंचशील पाळत नसेल तर तो बौद्ध नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये त्रिशरण पंचशील आणलं. जर त्रिशरण पंचशील पाळलं नाही तर त्याला शिक्षा ठेवलेली आहे. आमचं बघा ना, आत्ताच्या आसाराम बापू, अरे आसाराम बापूला आणि त्या राम रहीमला 24 वर्षाची सजा झालेली आहे. बहादुरने 24 वर्ष सजा, आणि त्याने एका 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्यावरती शिक्षा झाली. बुद्धाची शिला असतील किंवा बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेली असतील, 5 शिला जर पाळली नाही तर तुम्हाला शिक्षा होईल. त्या शिक्षेच्या वतीनं संपूर्ण भारतातील लोक ही शील पालन करतायत, ते बौद्ध आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं संपूर्ण भारत बौद्धमय करेल. बाबासाहेबांनी दुसरं एक काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी काय केलं, हे जे आपलं नाणं असतं, नाणं, त्या पैशावर रुपयावर 4 शिळ दिसतात ना, हे 4 शिळ कशाचं प्रतीक आहे? भगवान गौतम बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना धम्म दिल्यानंतर त्यांना आदेश दिला, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अक्ताय हिताय सुखाय देव मनुष्येनाम देशेत भिक्खवे धम्मम आदि कल्याणम मध्य कल्याणम पर्यवसान कल्याणम. आदि कल्याणाचा, मध्य कल्याणाचा, अंत कल्याणाचा धम्म आहे, बहुजनांच्या हिताचा आहे, बहुजनांचा सुखाचा आहे. तो एक रात्रीपेक्षा कुठेही जास्त थांबू नका. देत इथून तिथे, तिथून तिथे जा, अशा प्रकारे भगवंतांनी हा आदेश दिला. आणि त्यावेळेपासून आमचे सगळे जे म्हणते हे एक रात्रीपेक्षा कुठेही जास्त राहत नव्हते. निर्भयपणे संपूर्ण भारतामध्ये जंगलातून गड्याखोऱ्यातून ते फिरत होते. निर्भयतेचे प्रतीक आहे. ते सिंहाचं चित्र आमच्या नाण्यावर आणलं, आमचा ठसा असतो त्याच्यावर आणलं, आणि त्याची लोक, पैशाची लोक सगळेच पूजा करत आहेत. आणि म्हणून हे सुद्धा आमचा बौद्ध धर्म पाळत आहे. अजून तिसरी घटना बाबासाहेबांनी केली. आमचा जो ध्वज निर्माण केलेला आहे बौद्ध धर्माचं सगळं त्यात प्रतीक आहे. वरचा जो आहे आमचा, हा कसला पिवळा, काय म्हणतो, हिरवा पीत वस्त्र आहे. व पहिला जो आमचा कलर आहे हा पीत वस्त्र आहे. हा पीत वस्त्र आमचा भगवा वस्त्र आहे ना, तो आमच्या भक्तीचीच आहे, त्यागाचं वस्त्र आहे. दुसरा सफेद वस्त्र आहे. हा सफेद वस्त्र सुद्धा कुणाचं वस्त्र आहे? हा शुद्धतेचा आहे. का त्याचं एक प्रतीक आहे का आमच्या शरीराला कसलाही डाग जर पडला सफेद कपड्याला तर म्हणजे काय मूर्ख माणूस आहे, त्याला वापरते तो वापरतो कशाला, नाही का? आणि म्हणून तो शुद्धतेचा आहे. तसं आमच्या शरीराला कोणत्याही शिराचा डाग पडता कामा नये, याचं प्रतीक आहे. आणि तिसरा कलर हिरवा आणलेला आहे, हा सृष्टीचा आहे, पंचशिलेचा आहे. आणि म्हणून हा सुद्धा बाबासाहेबांनी हे 3 कलर आणले. आणि त्याच्या आतमध्ये काय केलं त्यांनी? 24 आऱ्यांचं चक्र आणलेलं आहे, अशोक चक्र आहे. काय त्याचा अर्थ होतो? हा अशोक चक्रामध्ये संपूर्ण आमचा बौद्ध धर्म त्यात सामावलेला आहे. त्यात 12 दुःख निर्मितीच्या कडे आहेत आणि बाधोगामी आहेत त्या कड्या, त्या 12 दुःख नाशाच्या कडे आहेत. आणि म्हणून हे 24 आऱ्यांचं हे जे काय अशोक चक्र आहे ते बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये आणलं. एवढंच करून थांबले नाहीत बाबासाहेब. मग त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं? आम्हाला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. बौद्ध धर्मामध्ये रत्नाला फार मोठी किंमत आहे. बौद्ध धर्मामध्ये रत्नाला किंमत आहे. बुद्धरत्न, ब्रह्मरत्न, संघरत्न. बाबासाहेबांचा मुलगा जो होता राजरत्न होता. रत्नाला फार मोठी किंमत आहे आणि म्हणून भारतरत्न हे पुरस्कार अतिशय पुरस्कार आहे. ते सुद्धा बाबासाहेबांनी घटनेमध्ये आणलेले. अजून एक घटना केली, जो युद्धशास्त्रामध्ये अतिशय पुरस्कार दिला जातो त्याला अशोक चक्र म्हणतात. हे सुद्धा बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये आणलेले. अशोक हा आमचा बौद्ध राजा होता. अजून एक बाबासाहेब पुरस्कार, हे कमळ आहे, कमळ. त्याला काय म्हणतात माहिती का? कमळाला पद्य, काय म्हणतात? पद्य, पद्म म्हणतात. पद्मभूषण, पद्मविभूषण ही सुद्धा अत्युच्च पदक त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आणलेले आहे. आमचा राजा अशोकाचे जे मंत्रिमंडळ असायचे ते कुठे राहायचे? त्या ठिकाणाला जनपद म्हणायचे.
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे मंत्री आहेत, दिल्लीचे मंत्री आहेत, ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांना नाव दिलेलं आहे जनपद 1, जनपद 2, जनपद 3, जनपद 13 अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्याला नाव दिले. राष्ट्रपती हॉलला अशोका हॉल दिलं. राष्ट्रपतीच्या डोक्यावर त्या ठिकाणी अत दीप भव हे बौद्ध धर्माचं प्रथम चरण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आणलं. म्हणजे संपूर्ण भारत बौद्धमय केला. सगळ्यांना बौद्ध धर्म पाळायला बाबासाहेबांनी लावलेला आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आता धर्मांतराकडे आपली वाटचाल केलेली आहे. आणि म्हणून पाशवी तयार झाली, आमचा ग्रंथ तयार झाला, आमचे बौद्ध जीवन संस्कार पाठ तयार झाला, आमचं विहार निर्माण झाली. आता त्यांनी सांगितलं 23 सप्टेंबर 1956 ला 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांनी घोषणा केली का मी आता धर्मांतर करणार आहे. आणि तो तारीख मी मुद्रण केली 14 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मी त्या ठिकाणी धर्मांतर करणार आहे असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. आता थोडं पाठीमागे जाऊ बाबासाहेबांचं. बाबासाहेबांनी जेव्हा 1935 ला 13 ऑक्टोबरला पहिली घोषणा केली त्यावेळेला बाबासाहेबांकडे सगळ्यांचा ओघ सुरू झाला होता. बाबासाहेब कोणाच्या धर्मामध्ये जात आहेत आणि म्हणून सगळेजण बाबासाहेबांकडे येत होते. पहिल्यांदा पहिलाच आला तो इटलीचा विष्णू आला होता. लोकनाथ त्याचं नाव. त्यांनी सांगितलं मानवतावादी धम्म आहे, हा धम्म तुम्ही स्वीकारा. त्याच्यानंतर कोण आलं? इंग्लंडचा गॉडफ्रे आला आणि जर्मनीचा स्टेनले जोन्स आला. हे दोघे जण तिथे आले आणि हे दोघे हे ख्रिश्चन मिशनरी वाले होते आणि ते बाबासाहेबांना राजघरावर आले आणि राजघरात सांगितलं का तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, तुम्हाला घरं बांधून देऊ, तुम्हाला जमीन देऊ, तुम्हाला पैसे देऊ आणि सगळी काही मदत करू. बाबासाहेबांनी त्यांना विचारलं तुम्ही हा जो धम्म सांगितलेला आहे तो कोणत्या बायबल मधला? कारण त्यांचा धर्म बायबल आहे, त्यांचा धर्मग्रंथ बायबल आहे. त्यावेळेला ते म्हणलं असं काय म्हणतात? अरे बायबल इथून तिथून एकच. बाबासाहेबांनी लगेच आपला जो त्या ठिकाणी लायब्ररी म्हणून होता त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं या ठिकाणी 17 वर्ष नाही हे कागदच्या समोर आणून टाक. आणि ती 17 वर्ष बघितल्यानंतर त्यांनी स्वतःला कोट घातलं अरे मी जागतिक कीर्तीचा माणूस, धर्म मार्तंड, मी सुद्धा एवढा अभ्यास केलेला नाही. अशा प्रकारे तो सुद्धा त्या ठिकाणी गार झालेला होता. त्यावेळेला आमच्या हिंदू धर्मामध्ये डॉक्टर मुंजे, डॉक्टर जयकर, बिर्ला, त्याचबरोबर आमचा राजघोष असे हे अनेक लोक त्यावेळेला होते का त्या लोकांनी सांगायला सुरुवात केली आमच्या हिंदू धर्मामध्ये सुधारणा करतो, तुम्ही इथना काही जाऊ नका. अशा प्रकारे त्यांनी विनंती करायला सुरुवात केली. पण बाबासाहेबांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यातले डॉक्टर मुंजेने सांगितलं तुम्ही एक काम करा, मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारू नका, वाटल्यास तुम्ही एक काम करा शीख धर्म स्वीकारा. आणि म्हणून त्यानं तिथे पंजाबला सुवर्ण मंदिरात जाऊन त्यांच्याशी तडजोड केली आणि बाबासाहेबांना इथं घेऊन गेले. बाबासाहेबांचा फार मोठा सत्कार त्या ठिकाणी केला आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सुवर्ण मंदिराचं उपाध्यक्ष करू, आम्ही तुम्हाला भारताचे राष्ट्रपती करू, तुम्ही हे काय करा शीख धर्म स्वीकारा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं त्यावेळेला आपला पुतण्या मुकुंदराव आणि मुलगा यशवंतराव यांना धर्म तिथे शिकण्यासाठी कसं काय धर्म त्याचा अनुभव घ्या आणि मला या ठिकाणी तुमचा अनुभव सांगा. 16 लोक पाठवले होते. तर ह्या शीख धर्मामध्ये हा सुद्धा वैज्ञानिक धर्म आहे. त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत. कडा, कंगवा, केस, करबटा आणि कट्यार 5 गोष्टी असतात. क वरून 5 गोष्टी आहेत. आणि आमचे केस वाढवावे लागतात. आमचे लोक अस्पृश्य होते, आम्हाला स्वच्छ राहायची हिंमत नव्हती. आणि मग त्यावेळेला त्या सगळ्या पोरांच्या डोक्यामध्ये गोवा झाल्या, लिखा झाल्या आणि मग त्यांनी सांगितलं हे माझ्या बांधवांना काय परवडणार नाहीये आणि म्हणून त्याने तिकडचा आपला मत रद्द केलं. त्याच्यानंतर मुस्लिम लोक आलेले होते. पहिल्यांदा 1936 ला 4 मे 1936 ला मुसलमानांची सभा झाली. त्यावेळेला प्रिन्स आगा खाननी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये या. त्याचबरोबर मुस्लिम नेता मनियार होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या धर्मामध्ये यावा, आम्ही पैसे देतो, जमिना देतो, त्यांना घरं बांधून देतो, तुम्ही आमच्याकडे या, नोकऱ्यांना सुद्धा लावतो. त्यावेळेला ढाक्याचे नवाब खालिद गौबा आणि हैदराबादचे निजाम
या दोघांनी सुद्धा बाबासाहेबांच्या पाठीमागे तगादा लावला होता की आम्हाला तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, आम्ही जमिनी देतो, लाखो रुपये देतो, करोडो रुपये देतो. पण बाबासाहेब कसल्याही गोष्टीला भाळले नाहीत. फतेपूर सिक्रीचे नवाब पण आले होते, त्यांनी सांगितलं मी 10 करोड रुपये तुम्हाला देतो बाबासाहेब, तुम्ही या. म्हणजे बाबासाहेबांना पर्सनल पैसे द्यायला तयार झाले. पण बाबासाहेबांनी सांगितलं नाही, माझ्या लोकांना मी हे. नंतर त्यांनी बौद्ध धर्म 21 वर्ष अभ्यास करून बौद्ध धर्माकडे प्रयाण केलं आणि मग खऱ्या अर्थाने हे 26 अलीपूर रोड या ठिकाणी 23 सप्टेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा आदेश काढला का मी 14 ऑक्टोबर 1956 ला नागाच्या नागभूमीमध्ये नागपूरला धर्मदीक्षा घेणार आहे. मग नागपूरला धर्मदीक्षा काय घ्यायची? आमचे पूर्वीचे जे महार होते वंशज ते ह्या नागपूरचे राजे रजवाडे होते. नागपूर, नागांचं पूर आहे ते. खऱ्या अर्थाने आम्ही महार या शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महा अधिक आरी, आरी म्हणजे शत्रू, मोठा शत्रू. महा अधिक आहारी, आहार म्हणजे जेवणारा, मोठा आहार खाणारा. मृत अधिक आहारी, मेलेला मांस खाणारा. महा अधिक आर्य, आर्यांपेक्षा मोठा, असा महार या शब्दाचा अर्थ आहे. महाराष्ट्राचे रहिवासी ते महार आहे. जसे सौराष्ट्राचे सौराष्ट्री, गुजरातचे गुजराती, तसे महाराष्ट्राचे ते महाराष्ट्र हे आमचं नाव पडलं होतं. तिथे नाग नदी वाहते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी धर्मांतर करायचं ठरवलं. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी 7 वंतेने बोलले. पहिले गुरु चंद्रमणी हे आराकान प्रदेशाचे होते. 1876 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 1956 ला ते 80 वर्षाचे होते आणि म्हणून सर्वात वयोवृद्ध भंते आहेत. म्हणून बाबासाहेबांनी त्यांना बोलले होते. त्यांचा सुद्धा मृत्यू 1972 ला वयाच्या 96 वर्षी झालेले आहे. हे पहिले भंते होते. दुसरे भंते थेरोपय्या तीस होते. हे सांचीचे, ज्या ठिकाणी राजा अशोकाची राजधानी होती, सासुराणी होती, सांचीचे भंते होते. तिसरे भंते जे होते ते थेरोपय्या तीस, त्याचबरोबर रेवरंट परमसंधी हे सुद्धा आमच्या इथले होते. दादर वर्णीचे हे सुद्धा श्रीलंकेचे होते. त्याचबरोबर भंते ग प्रज्ञानंदजी हे लखनौचे होते. ग प्रज्ञानंदजी हे सुद्धा त्यावेळेला सर्वात तरुण भंते होते. बाबासाहेब धम्मदीक्षा ह्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा महापरिनिर्वाण झालेला आहे. अशा प्रकारे ग प्रज्ञानंदजी आणि सुमेध सामनेर हे पश्चिम बंगालचे होते. बनारसचे एक भंते होते. अशा प्रकारे श्रीलंकेचे भंते होते. हे 7 भंते त्या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घ्यायची त्या ठिकाणी बसलेले होते. तिथे बघा असे फार मोठे आमचे 7 लाखापेक्षा लोक जास्त होते. 14 एकराची एरिया होती. त्याला संपूर्ण चारी बाजूनी तट्टे लावलेले होते. 2 ते 3 हजार वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब लावलेले होते आणि त्या ठिकाणी 3 स्टेज केले होते. पहिला स्टेज हा स्त्रियांसाठी होता. दुसरा स्टेज हा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेण्यासाठी होता आणि तिसरा स्टेज जो होता ते जे काही फार मोठे लोक असतील त्यांच्यासाठी हा होता. सर्व लोकांना सांगितलं की तुम्ही सफेद कपड्यामध्ये या. सगळे लोक त्या ठिकाणी गेले होते नागपूरला. आणि मग साड्या संपल्या तर आमच्या स्त्रियांनी धोतर खरेदी केली आणि सर्व लोक त्या ठिकाणी सफेद कपड्यामध्ये गेलेले होते. अशा प्रकारे ज्या दिवशी 14 ऑक्टोबर होती, बाबासाहेब पहिल्यांदा शाह हॉटेलमध्ये उतरले होते. त्यावेळेला त्यांची चर्चा झाली होती कार्यक्रम कसा व्हायचा. आणि मग सकाळी बाबासाहेब तिथं खाली आले. बरोबर 9 वाजता ह्या स्टेजच्या तिथे आले. स्टेजच्या तिथे आले तर सर्वजण उठून उभे राहिले आणि मग लगेच सगळेजण म्हणायला लागले बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार, बाबासाहेब जिंदाबाद, भगवान गौतम बुद्धाचा विजय असो, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. बाबासाहेब स्टेजवर गेले. त्या ठिकाणी इंदुताई वराड्या होत्या. यांनी स्वागत गीत त्या ठिकाणी म्हटलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं की रामजी बाबा, खऱ्या अर्थात 2 फेब्रुवारी त्यांचा महापरिनिर्वाण झालेला आहे. परंतु त्या ठिकाणी 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी सगळ्यांना उभं राहायला सांगितलं. सगळेजण खाली बसले. त्याच्यानंतर बाबासाहेब स्वतः आणि त्यांच्या पत्नी आमच्या माईसाहेब हे दोघे जण भगवान गौतमच्या मूर्तीजवळ गेले
भगवान गौतम बुद्धांना हार घातला कशाचा होता? कमळाचा हार होता. कमळ का? कमळाला जास्त महत्व आहे. कमळ सुद्धा आमचा राष्ट्रीय फूल आहे, कारण तो कमळ घाणीमध्ये निर्माण होतो. बाबासाहेब भगवान गौतम घाणीमध्ये निर्माण झाले, पण त्यांना घाण केव्हा लागली नाही. त्या कमळाच्या फुलाची माळा बाबासाहेबांनी त्या भगवान गौतम बुद्धांना घातली. त्या ठिकाणी एक मूर्ती बाबासाहेब भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी बसवली होती. अशा प्रकारे ते झालं. नंतर आमचा जो आमचा झाड आहे, बोधी वृक्ष आहे, हे बोधी वृक्ष सुद्धा हे दररोज सकाळ संध्याकाळी दिवस रात्र प्राणवायू सोडतो, आणि म्हणून ते राष्ट्रीय झाड म्हणून सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये लिहिलेले. अशा प्रकारे बाबासाहेब त्या ठिकाणी मेणबत्ती दीप धूप प्रज्वलित केलं, आणि बाबासाहेब त्या ठिकाणी पंचांग प्रणाम केला. त्याच्यानंतर म्हणते यांच्याकडे गेले, गुरु चंद्रमणीकडे गेले, तिथे त्यांनी पंचांग प्रणाम केला, हात जोडले, उभे राहिले, आणि भंतेजींनी त्रिशरण पंचशील दिलं, आणि बाबासाहेबांची धर्मदीक्षा झाली. बाबासाहेब तिथनं आले स्टेजवर, माझ्यासारखे असे उभे राहिले होते, आणि मग त्यांनी सांगितलं, आता माझी धम्मदीक्षा या ठिकाणी झालेली आहे. मी पालीमधून धम्मदीक्षा घेतलेली आहे, आता मी मराठीतून धम्मदीक्षा घेणार आहे. जर आपल्याला कुणाला माझ्यासारखी धम्मदीक्षा घ्यायची असेल तर आपण उभे राहू शकता, कुणावरही जबरदस्ती नाही. तुमच्या इच्छेला झालं तर तुम्ही माझ्या बरोबर या, एवढं म्हटल्यानंतर ज्याची इच्छा असेल त्यांनी उभे राहा म्हटल्यानंतर सगळेच लोक उभे राहिले, आणि मग बाबासाहेबांनी धम्मदीक्षा द्यायला सुरुवात केली. बाबासाहेबांची 22 कागद होती. बाबासाहेब एक कागद घेत होते, वाचायचे, पहिली प्रतिज्ञा वाचली कसा काय, तुम्ही पाठीवर बोला, सगळे पाठीवर बोलत होते, कागद ठेवला, परत दुसरी प्रतिज्ञा घ्यायचे, परत वाचायचे, आणि परत ती ठेवायचे. 22 कागद अशी घेतली. मी मुद्दाम त्या प्रतिज्ञा बोलत नाही, कारण माझा आवाज लय मोठा आहे, गावात पण जातो, त्याचे परिणाम काही होऊ नयेत, पण तुम्हाला सांगण्याची गोष्ट मला समजावून सांगायची आहे. 22 कागद ठेवली. त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक पत्रकार होता, त्याने बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही एवढ्या प्रकांड, पण तुम्हाला एवढं कळलं नाही? आमचं बौद्ध जीवन संस्कार पाठ एवढूसं पुस्तक आहे, ते आमच्या खिच्यात राहतं, एका पानामध्ये 22 प्रतिज्ञा असतात, तुम्हाला एवढं कळलं नाही? तुम्ही 22 कागद घ्यायची काय गरज होती? बाबासाहेबांनी फार उत्तम असं त्या ठिकाणी त्याला उत्तर दिलेले. बाबासाहेबांनी असं जेव्हा कागद घेतलेला होता हातामध्ये आणि ते वाचत होते, त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं, अरे बाबा, माझा हा जो चष्मा आहे, या चष्म्याची काच आणि हे जी प्रतिज्ञा आहे, माझ्या समाजाच्या मध्ये ही चष्म्याची काच येते. मला नैसर्गिकरित्या सगळ्यांना ही धम्मदीक्षा द्यायची आहे, आणि म्हणून याच्यावर मोठी मोठी अक्षरं काढली होती. एक एक अक्षर बाबासाहेब ज्यावेळेला वाचत होते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात चष्मा नव्हता. बाबासाहेबांची काय उदात्त भावना होती की ह्या 22 प्रतिज्ञा माझ्या माणसाला देत असताना मला नैसर्गिक द्यायचं आहे, आणि म्हणून त्यांनी चष्मा काढून ठेवला. आणि आम्ही मात्र 22 प्रतिज्ञा पाळत नाही. आम्ही परत पाठीमागे प्रयाण केले. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा म्हणजे काय केलं? आम्हाला बांध घातलेले, परत आम्ही पाठीमागे फिरू नये म्हणून तो बांध घातलेला आहे, आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की आम्ही ह्या 22 प्रतिज्ञा पाळणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेला त्रिशरण पंचशील दिलं, आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलं, आता तुमची धम्मदीक्षा झाली. संध्याकाळी बाबासाहेबांचं प्रवचन झालं. अशा प्रकारे 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली, आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. दर एकाला ही धम्मदीक्षा देत चला, सगळ्यांना देत चला. आपल्या वाड्यावर जा, पाड्यावर जा, गावामध्ये जा, आणि धम्मदीक्षा घ्यायला बाबासाहेबांनी आम्हाला काय केलं? आदेश दिला. हा पूर्वी उपासकांना धम्मदीक्षा नव्हती बौद्ध धर्मामध्ये. बाबासाहेबांनी इथे पहिल्यांदा उपासकांना धम्मदीक्षा द्यायला सुरुवात केली. मग बाबासाहेबांनी एकच धम्मदीक्षा दिली का? तर नाही. बाबासाहेबांनी 3 धम्मदीक्षा दिले. बाबासाहेब 53 दिवसामध्ये धम्मदीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब आमच्यातून निघून गेले. मग दुसरी धम्मदीक्षा केव्हा दिली? तर 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांचा सत्कार समारंभ नागपूरच्या नगरपालिकेने ठेवला होता. आमचे लोक पाठीमागून आलेले होते, 2-3 लाख लोक होते, आणि मग ते सांगितले, बाबासाहेब आम्हाला धम्मदीक्षा द्या, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरला त्यांना सुद्धा धम्मदीक्षाला दिली. ही दुसरी धम्मदीक्षा दिली. तिसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरला धम्मदीक्षा देण्याचं ठरवलं होतं, आणि म्हणून बाबासाहेब मूलला गेले, मूलहून चंद्रपूरला गेले, आणि चंद्रपूरला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी 3 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली. अशा प्रकारे बाबासाहेबांनी 3 धम्मदीक्षा दिलेल्या आहेत.
त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मुंबईला धम्मदीक्षा देणार होते, 16 डिसेंबरला देणार होते, पण बाबासाहेब त्याच्या अगोदर 10 दिवस निघून गेले होते आणि बाबासाहेब निघून गेले म्हणून त्यांचं कलेवर जे होतं हे कलेवर पहिल्यांदा नागपूरला आणलं, नागपूरहून आमचं मुंबईला आणलं आणि त्याच्या राजघरामध्ये ठेवलं होतं. संध्याकाळी 4 वाजता ब्रेक यात्रा निघाली आमच्या चैत्यभूमीकडे आणि ती जात असताना लोक अगदी धाय उकळून रडत होते, सगळे आपली छाती पिटत होते. बाबासाहेब आम्हाला धम्मदीक्षा कसे काय देणार, तुम्ही 16 तारखेला धम्मदीक्षा द्यायला येणार होते आणि म्हणून संध्याकाळी 7 वाजता बाबासाहेबांना आग्नी दिल्यानंतर या अस्मंतामध्ये बाबासाहेब विलीन होत असताना त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांना साक्ष ठेवून जमलेल्या सर्व लोकांना धम्मदीक्षा दिली. ही धम्मदीक्षा बाबासाहेबांना साक्ष ठेवून देण्यात आलेली. त्याच्यानंतर 9 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं शोक सभेचं आयोजन शिवाजी पार्क या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून शिवाजी पार्क या ठिकाणी शोक सभेसाठी लोक आले होते. फक्त प्रके आत्रेचे उत्कृष्ट भाषण केले, बाकी बाबासाहेबांना कोण बोलणार, तिथे सुद्धा लोक धाय मुकून रडत होते आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आमच्या लोकांना बाबासाहेबांना साक्ष ठेवून त्या ठिकाणी धम्मदीक्षा दिली. ही धम्मदीक्षा देत असताना सांची या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना 2500 वर्ष झाली म्हणून भिक्खूंचा एक कार्यक्रम एक आठवड्याचा होता, त्याचा सांगता समारंभ होत होता आणि बाबासाहेबांना साक्ष ठेवून या ठिकाणी धम्मदीक्षा देण्यात आली होती. अशा प्रकारे बाबासाहेबांनी 3 धम्मदीक्षा दिल्या आणि 2 धम्मदीक्षा बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष ठेवून देण्यात आले आहेत. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आमची हे धम्मदीक्षा आम्हाला दिली. आता त्याच्यानंतर काय करायचे, लोक सगळे अगदी दृढमूळ झाले होते आणि म्हणून सगळ्या लोकांचं भैया साहेबांकडे लक्ष गेलं. भैया साहेब फक्त एकच 5 मुलं झाली बाबासाहेबांना, यशवंत, गंगाधर, राजरत्न, हिंदू आणि रमेश. त्याच्यातली 4 मृत्यू पावली होती, फक्त यशवंत होता आणि मग यशवंत बाबासाहेब असेपर्यंत ते कुठेतरी अडगळीत पडून होते. नंतर बाबासाहेबांच्या रक्ताकडे लक्ष गेलं आणि म्हणून सगळ्या लोकांनी बाबा भैया साहेबांना बोलवायला सुरुवात केली. भैया साहेब प्रत्येक गावागावात, खेड्या पाड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यामध्ये त्यांनी सगळीकडे धम्मदीक्षा दिल्या. अरे आमच्या पनवेल तालुक्यामध्ये दिलेला आहे, भातनकर वाड्यामध्ये 8 मे 1957 ला भातनकर वाड्यामध्ये या ठिकाणी आमची धम्मदीक्षा दिली आणि 17 मे 1957 ला आमचा भिंगारी या ठिकाणी संपूर्ण तालुक्याची धम्मदीक्षा झाली आणि त्या तालुक्यात धम्मदीक्षा झाली. त्यावेळेला आमचे पीके गायकवाड कालुंत्र्याचे हे अध्यक्ष होते आणि ते काय धंदा करत होते, फक्त हाडं विकायचे, डोराची वगैरे हाडं विकायचे, पण पैसा होता त्यांच्यासाठी, व्यापारी होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही आमची धम्मदीक्षा आमच्या तालुक्यामध्ये झाली. भैया साहेबांनी संपूर्ण 24 राज्यामध्ये लोकांना धम्मदीक्षा दिल्या. बाबासाहेबांचे पुतळे बसवले. आमची ही संस्था 24 राज्यामध्ये दिली. आता ती 28 राज्यामध्ये आमची संस्था त्या ठिकाणी गेली. त्याच्यानंतर ताई साहेब निर्माण झाल्या. ताई साहेबांनी सुद्धा एक स्त्री जागतिक लेवलची ही संस्था गेल्या 40 वर्षापासून अध्यक्ष आहे. जगामध्ये अशी कोणतीही घटना झालेली नाही आणि म्हणून त्या ताई साहेबांनी सुद्धा आपल्यासारखे, माझ्यासारखे हे जे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत यांच्यासारखे कार्यकर्ते घडवायचा प्रयत्न केला आहे आणि 24 राज्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार ताई साहेबांच्या माध्यमातून केला जात आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो धम्म स्वीकारलाय, हा धम्म स्वीकारण्याची कारणं काय काय आहेत, ही कारणं आम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग बौद्ध धर्मच का स्वीकारलं, आता मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. बौद्ध धर्मामध्ये ईश्वर नाकारलेला आहे, देवाचे अस्तित्व नाकारलं. देव जर असता तेवढी अनैतिकता का आहे असं सांगितलं. याच्यावर 1-2 तास आपली जाती. भगवान गौतम बुद्धांनी स्वर्ग नाकारलेला आहे, भगवान गौतम बुद्धांनी नरक नाकारलेला आहे, भगवान गौतम बुद्धांनी आत्मा नाकारलेला आहे, भगवान गौतम बुद्धांनी कर्मकांड नाकारले, भगवान गौतम बुद्धांनी पुनर्जन्म नाकारलेला आहे, भगवान गौतम बुद्धांनी मोक्ष नाकारलेला आहे, भगवान गौतम बुद्धांनी जन्म मृत्यू या पाळायचे नियम दिलेले आहेत. आणि म्हणून प्रज्ञाशील करुणा अत दीप भव, स्वतःचे आपण चालक व्हा, स्वतःच विचार करा आणि पुढे प्रयाण करा, असा विज्ञानवादी धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले. खऱ्या अर्थाने मी बाबासाहेबांचे सांगितलेले आहेत 7-8 आपल्याला वाचून दाखवले. त्याच्यावर कमीत कमी 1 तासाचं ते प्रवचन आहे आणि ते लगेच ह्या 4 तारखेलाच माझं प्रवचन आहे आणि म्हणून त्याच्यावर मी जास्त काही भाष्य करत नाही. बराचसा वेळ झालेला आहे. 1 तासामध्ये विषय पूर्ण करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मला वेळेत
मिळालं नव्हतं, पण वेळेच्या अभावी जरी मिळालं असेल तरी माझा मी पूर्ण कोटा या ठिकाणी पूर्ण केलेले हे आपल्याला सांगितले, याचं आचरण करा. खऱ्या अर्थाने ही नवीन पोरं या ठिकाणी तयार झाले आणि धम्माचा हा गाडा सगळीकडे घेऊन जाण्याचा त्याने आपला अंगीकारलेला आहे. बाबासाहेबांच्या पाठीमागे ते निघालेले आहे आणि म्हणून त्यांना साथ देणं आणि बौद्ध धर्म अंगीकारणं आणि त्याने आपली उन्नती करणे, माणसाच्या उत्कर्षाचा हा धम्म ज्याने स्वीकारलाय त्याची उन्नती झाली, ते चंद्रावर पोचले, मंगळावर पोचले. आपण सुद्धा त्यांच्या पाठोपाठ निघा. खऱ्या अर्थाने बघितलं या 60 वर्षामध्ये आमची इतकी प्रगती झाली. 6,500 जाती समजा आमच्या भारतामध्ये होत्या. आमची जात 6,500च्या शेवटच्या नंबरची होती. ब्राह्मण 1 नंबरला होते. आमचा माणूस वैज्ञानिक दृष्टीने विचार करू लागला, 2 नंबरला आलेला आहे. 2 नंबरला मराठा समाज होता. आज लाखोच्या संख्येनं ते काय करतायत, आरक्षण मागत आहेत. त्यांना असं वाटतं आरक्षणामध्ये आम्हाला हे काही मिळालेलं आहे आणि आमची उन्नती झाली. आरक्षणामुळे नाही, बुद्धाच्या ओटीत टाकल्यामुळे आमची उन्नती झालेली. आरक्षणाचा फायदा झाला नाही असं नाहीये, पण त्यांना असं वाटतं ते सुद्धा मागे पडलेले आणि म्हणून लाखोच्या संख्येनं ते सुद्धा काय करतायत, आंदोलन करत आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि म्हणून बुद्धाच्या पाठीमागे जाणं आम्हाला नितांत गरजेचं आहे. आपण समजदार आहात, नक्कीच जाल, ही मला शाश्वती आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना करून याच ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष मेजर जनरल विजय कांबळे साहेब यांनी आम्हाला खूपच असं सुंदर असं धम्मदेशना दिलेलं आहे. त्यामुळे मी तळोजा क्रमांक 3 आणि सारनाथ मित्र मंडळ अमितसाहेब महिला मंडळ चिंदण यांच्या वतीनं त्यांचा इथे आभार व्यक्त करतो. या पद्धतीनं माझ्या क्रांत्या सांगितल्या की भारतामध्ये कशा प्रकारे क्रांती आणि प्रतिक्रांती जी होत राहिलेली आहे बुद्धांच्या काळापासून तर आतापर्यंत सुद्धा. बुद्धांनी सुद्धा सुरुवातीला जी सामाजिक विषमता होती त्या सामाजिक विषमतेच्या माध्यमातून एक विचार परिवर्तन घडवलं आणि त्याच्यानंतर सामाजिक परिवर्तन झालं आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नंतर राजश्रय जो आहे तो मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्रतिक्रांती झाली विश्वमित्र शृंगाराच्या माध्यमातून आणि पुन्हा भारतातून बुद्ध धर्म जो आहे हा नष्ट झाला होता. परंतु बाबासाहेबांनी पुन्हा 1-2,500 वर्षानंतर धर्मक्रांती केली आहे भारतामध्ये. परंतु सुरुवातीला सुद्धा बाबासाहेबांनी बुद्धांचं तत्व वापरलं आणि बाबासाहेबांनी सुद्धा जी सामाजिक विषमता होती त्याच्याविरुद्ध लढा उभारला आणि सामाजिक क्रांती घडवली आणि सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून पुन्हा आम्हाला सत्ता प्राप्त करून दिली की भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि आम्हाला 14/56ला भगवान गौतम बुद्धांच्या ओटीत टाकलं आणि एक मोठी क्रांती होती. परंतु आज सुद्धा देशामध्ये प्रतिक्रांती चालू आहे आणि भारतीय संविधान जे आहे या संविधानामध्ये आम्हाला जे काही मूलभूत अधिकार दिले होते ते पुन्हा आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काढून घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर आपण बघतो आहोत बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धिस्ट केलं. बुद्धिस्ट म्हणजे ज्याचा बुद्धीशी संबंध आहे असा बुद्धिस्ट. जसं साहेबांनी सांगितलं की आम्हाला धर्माची दीक्षा देताना 22 प्रतिज्ञा दिल्या. या 22 प्रतिज्ञामधल्या ज्या पहिल्या 5 प्रतिज्ञा आहेत त्याच्यामध्ये जो ईश्वरवाद आहे हा ईश्वरवाद बुद्धांनी जो नाकारलेला आहे तोच ईश्वरवाद बाबासाहेबांनी आम्हाला नाकारला आणि आम्हाला बुद्धिझम दिला. बुद्धिझम म्हणजे आम्हाला चिकित्सक बनवले. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला जो विचार स्वातंत्र्याचा अधिकार दिला होता तो विचार स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला इथे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण तर्क जे आहे तर्क करतो, काय खरं काय खोटं हे तपासतो. तर मी जे कांबळे साहेब यांचं खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम ज्या लोकांनी आयोजित केला त्या सारनाथ मित्र मंडळ चे सर्व जे तरुण लोक आहेत आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जी सोनवणे साहेब या सर्वांचं मी आजचे प्रवचनकार जे आहेत विजय कांबळे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं सुलभ पुष्पचक्र स्वागत करायचं आहे.